नमस्कार, मी पांडुरंग पोपट आव्हाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेत मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज नवराष्ट्ररत्न पुरस्कार या पुरस्कारासाठी आमच्या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाली। याचा आमच्या गावाला आणि आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की या पुरस्कारासाठी आपली निवड झाली। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बहुधा आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की थोडं वेगळ्या नजरेने या शाळांकडे पाहिलं जातं, पण मला अभिमान आहे माझ्या शाळेचा। आज कुणीही तुम्ही जर आमच्या शाळेमध्ये आलात तर तुम्हाला असं यत्किंचितही वाटणार नाही की ही एखाद्या कुठल्या तरी प्रायव्हेट प्रशासनाची एक शाळा आहे। आणि हे सगळं श्रेय आमच्या गावची आमची शाळा व्यवस्थापन समिती असेल, आमची ग्रामपंचायत असेल, जसं की आपण म्हणतो ना की तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, या न्यायाने एक समीकरण आहे पा की गाव शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा गावात आली पाहिजे। हे समीकरण जर तुम्हाला कुठे सक्सेस झालेलं पाहायचं असेल तर त्याचं उत्तम उदाहरण आमची शाळा आहे की जिच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम विद्यार्थी घडविले जातात। आत्ताचा रिसेंटचा आमच्या शाळेचा स्पर्धा परीक्षेचा निकाल आहे। NMMS मध्ये आमचे टोटल 101 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 96 विद्यार्थी आमचे क्वालिफाय झाले। आणि अभिमानाची गोष्ट आहे की NMMS ही जी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे की जिच्यामध्ये विद्यार्थी जर क्वालिफाय झाला आणि त्या मेरिट मध्ये आला तर त्याला 4 वर्ष 15-15-15 असे 60,000 रुपये मिळतात। तर आमच्या शाळेनं एक उच्चांक गाठला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुणवत्ता असलेली शाळा म्हणून आम्ही नावाजलो गेलो। तर आमच्या शाळेमध्ये 36 विद्यार्थी NMMS मध्ये मेरिट मध्ये आले आणि 32 विद्यार्थी सारथीच्या शिष्यवृत्तीला पात्र झाले। एकूण 68 विद्यार्थी आमचे या परीक्षेमध्ये प्रविष्ट म्हणजे मेरिट मध्ये आले। त्यानंतर या पुरस्कारामुळे नक्कीच आम्हाला खूप मोठा आनंद आहे की एवढा मोठा आपण पुरस्कार आयोजित केला आणि त्यासाठी आमची योग्यता ओळखून आपण आम्हाला या ठिकाणी सहभागी केलं, त्याबद्दल आपलंही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे। आणि सर्वच या आनंदामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।